नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी तहसील कार्यालयातील भिंतींवर शेतकऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी लावण्यात आलेल्या QR कोड वाचनालय ई-भूमीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. या QR कोडच्या माध्यमातून आपली चावडी, डिजिटल स्वाक्षरित उतारे, बिना स्वाक्षरित उतारे, भूनकाशा इत्यादी हक्क इत्यादी पीक पाहणी आदी विषयांची माहिती मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं. याचबरोबर तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी वॉटर कूलर, प्रतीक्षा कक्षाचीही सुविधा करण्यात आली. थंड पाण्याचे वॉटर कूलर हे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या स्वखर्चातून बसविण्यात आले आहे. आज संपन्न झालेल्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे, नायब तहसीलदार विष्णू पकवाने, डॉक्टर राजकुमार राठोड, दीपक नागरगोजे, सतीश पाठक सह तहसीलदार कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आज परभणी तहसील कार्यालयामध्ये प्रांताधिकारी परभणी आणि तहसीलदार परभणी यांच्या माध्यमातून QR कोडचं इनॉग्रेशन आपण आज केलं. त्या QR कोडमध्ये महसूल विभाग आणि इतर विभागांशी रिलेटेड जे महत्त्वाचे कायदे, नियम, सर्क्युलर आहे याचा एक QR कोड सकृत दर्शनी दिलेला आहे. कोणी तो QR कोड स्कॅन करून आपापल्या गरजेप्रमाणे तो डाउनलोड करून त्याचं वाचन करू शकतात, अभ्यास करू शकतात. हा मूळ संकल्पना ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहता इथे राबवण्यात आलेली आहे. ही चांगली संकल्पना असल्यामुळे आपले प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी या ठिकाणी देखील संकल्पना राबवली आणि निश्चितपणे त्याचा शेतकऱ्यांना, नागरिकांना किंवा इथे येणारे जे कोणी अभ्यगस्त आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा फायदा होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर यांनी वॉटर कूलर तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः कॉन्ट्रीब्यूट करून एक चांगलं असं वॉटर कूलर या ठिकाणी स्थापित केलेलं आहे, ज्यामुळे नागरिकांना, येणाऱ्या सर्वांना एक स्वच्छ आणि थंड पाणी प्यायला मिळेल अशी एक चांगली व्यवस्था त्यांनी स्वखर्चातून केलेली आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.